हाय, आज आपण बनवणार आहोत पालकचा पराठा। त्यासाठी मी पालकला असं स्वच्छ धुवून घेतलेला आहे। इथे एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर बघा, पाणी असं छान उकळलेलं आहे। आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला पालक घालून घ्यायचा आहे। तर चला, थोडं थोडं करून मी सगळं पालक यामध्ये घालून घेते। पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे पल्लवी। अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजेच अशी नवनवीन आणि सोपी रेसिपी तुम्हाला मिळत राहील। तर बघा, अशा प्रकारे आपण पालक जे आहे ते असं मऊ होईपर्यंत तेवढंच आपल्याला यामध्ये घालून फिरवून घ्यायचं आहे। त्याला जास्त उकळवायचं किंवा शिजवायचं नाही आहे। तर चला, इथं पाणी छान शिजलेलं होतं, त्यानंतरच मी यामध्ये पालक घातलेला आहे। तर असं चमच्याच्या साहाय्याने आपण पालक थोडासा सॉफ्ट करून घेऊयात। तर बघा, या प्रकारे मी खालीवर करत पालक असं सॉफ्ट करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हे आपलं पालक सॉफ्ट झालेलं आहे। गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। गॅस बंद करून आपल्याला हे पालक मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं आहे। तर बघा, मिक्सरच्या जारमध्ये मी असे पालक घालून घेतलेला आहे। आता यामध्ये घालून घेऊयात लसूण। तर तुम्ही लसूण तुमच्या अंदाजाने किंवा 8 ते 10 पाकळ्या असं लसूण घालून घ्या आणि 2 इंच असं आलं घालून घेऊयात। यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालून घेऊयात। तुम्ही जेवढं तिखट खास असाल त्याप्रमाणे तिखटेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। चला, याला आता पेस्ट करून घेऊयात आपण। तर थोडं पाणी घालून सुद्धा तुम्ही याचं पेस्ट करून घेऊ शकता। तर बघा, इथं मी घेतलेलं आहे गहूचं पीठ। गहूचं पिठाला जरासं चाळून घेऊयात आणि यामध्ये घालून घेऊयात हळदपूड 1 चमचा, धन्याचं पावडर 1 चमचा। याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता। इथं मी घेतलेला आहे तीळ 1 चमचा आणि 1 चमचा मी मीठ घेतलेला आहे किंवा स्वादानुसार तुम्ही मीठ घेऊ शकता। इथं मी घेतलेला आहे अजवाइन। अजवाइनला तुम्ही म्हणजेच ओव्याला तुम्ही असं हातावर घ्या 1 चमचा आणि चांगलं असं घालून टाका, म्हणजेच याचं जे फ्लेवर आहे आपल्या पराठ्यामध्ये खूप छान उतरतं। तर चला, हे सगळ्याला असं चांगलं मिक्स करून घेऊयात, म्हणजे सगळीकडे जेणेकरून हे पसरवेल। तर बघा, याप्रमाणे मी असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण घालून घेऊयात छोटे 2 चमचा तेल किंवा 1 मोठा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला। आता बघा, जे आपण पालकचं पेस्ट बनवून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये असं घालून घेऊयात। तर बघा, तुम्ही गव्हाचं पीठ जास्त यूज करू नका आणि पालकाच्या पेस्टमध्ये पाणी सुद्धा घालू नका। तर बघा, या प्रकारे आपल्याला मिक्स करत जायचं आहे। जर गव्हाचं पीठ कमी पडेल तर वरून तुम्ही थोडं थोडं गव्हाचं पीठ घाला आणि जर पालकचं पेस्ट कमी पडत असेल तर थोडंसंच तुम्ही इथं पाण्याचा यूज करू शकता। जेणेकरून तुम्ही गव्हाचं पीठ घालताना थोडंच घालून घ्या, म्हणजे जेवढं पालक आहे तेवढंच आपण गव्हाचं पीठ यामध्ये ॲड करू शकतो। कारण मुलं जे हे भाज्या आहेत पालेभाज्या खायला नको म्हणतात, त्यासाठी पालेभाज्याचा जास्त वापर तुम्ही यामध्ये करा आणि अशी ही रेसिपी करून तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा घालून घेऊ शकता, म्हणजेच मुलं आवडीने सुद्धा खातील। तर चला, याला चांगलं असं मळून घेऊयात, घट्टसर असं मळून घेऊयात। तर यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी सुद्धा घालू शकता किंवा हाताला थोडंसं तेल लावून असं छानसं असं मळून घेऊ शकता। तर चला, थोडंसं तेल लावून याला चांगलं असं मळून घेऊयात। जेव्हाही तुम्ही पालकचे असे परोठे बनवताल त्याला थोडंसं शिजवून घ्या, म्हणजेच असे छान कलर सुद्धा येतो आणि त्यामध्ये जी घाण वगैरे आहे ते सुद्धा निघून जाते। तर चला, या प्रकारे मी असं पीठ मळून घेतलेलं आहे। तर चला, याला 15 मिनिटासाठी असंच ठेवूयात। तर मी याला दुसऱ्या डब्यामध्ये असं काढून घेते। तर या डब्यामध्ये तुम्ही असं काढून घ्या आणि 15 मिनिटासाठी याला झाकून ठेवा। तर 15 मिनिटानंतर आपल्याला असे परोठे बनवून घ्यायचे आहेत। तर चला, 15 मिनिटांनी आपण असं एक गोळा काढून घेऊयात आणि असा गोळा तयार करून घेऊयात। तर बघा, या प्रकारे खूपच छान असं आपण परोठे बनवू शकतो। तर चला, थोडंसं गव्हाचं पीठ घेऊन यामध्ये हे डीप करून घेऊयात आणि आपण जसं चपाती करतो त्याप्रमाणे असं इथं पराठा आपण लाटून घेऊयात। तर खूप छान सॉफ्ट असे पराठे बनतात। तुम्ही प्रवासाला वगैरे सुद्धा नेऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा या प्रकारे परोठे तुम्ही बांधू शकता। तर बघा, थोडं पाणी घालून पेस्ट केलं तर असे हे तुकडे उरणार नाहीत। तर बघा, या प्रकारे तुम्ही पालकची पुरी सुद्धा याच पिठाने करू शकता। तर यामध्ये जे पालकमध्ये खूप छान असे पौष्टिक गुण असतात ते आपल्या मुलांना मिळतील। तर बघा, या प्रकारे तुम्ही एकदम परोठे करून गरम गरम असे शेकून देऊ शकता।
तर चला मी दुसरा या प्रकारे करून दाखवत आहे की तुम्ही जसं चपाती बनवता त्या प्रकारे असं लाटून घ्यायचं आहे। यामध्ये तेल, तूप किंवा लोणी घालून असं आपल्याला दुमडून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही पनीरची सुद्धा स्टफिंग यामध्ये करू शकता आणि पालक पनीर परोठा सुद्धा बनवू शकता। तर बघा असं तेल लावून मी तर या ठिकाणी जसं चपाती आपण दुमडून घेतो त्या प्रकारे तुम्ही जर केला तर आपले हे परोठे खूप छान असे फुगतात। जसं तुम्ही चपाती बनवताना त्या प्रकारेच हे आपले पराठे फुगतात। तर हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या प्रकारे हे पराठे बनवणार आहात आणि तेल लावून सुद्धा तुम्ही परोठे बनवू शकता। तर चला अशी मी हे परोठे बनवून घेतलेले आहेत आणि इथं तवा सुद्धा छान तापलेला आहे। तर पटापट आपण असे परोठे बनवून शेकून घेऊया। तर चला हे घालून घेऊयात आपण तव्यावर। तर बघा मी इथं या तव्यावर असे परोठा घालून घेतलेला आहे आणि तुम्ही कलर सुद्धा बघू शकता किती छान असा आलेला आहे। तर थोडंसं तेल घालून आपण याला दोन्ही साईडला असं छान भाजून घेऊयात। तर तुम्ही एक वेळेस असे परोठे जरूर बनवा, तुम्हाला खूपच आवडतील। आणि तुम्ही अजून पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर करा। आपला परोठा भाजू होईपर्यंत तुम्ही एवढं सगळं प्लीज करून घ्या। तर बघा किती छान असं खरपूस भाजून झालेलं आहे। तर चला पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा। आणि माझी ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर बघा किती छान असं भाजून झालेलं आहे। तर तुम्ही असं हे सकाळ सकाळी मुलांना डब्यामध्ये बनवून देऊ शकता, मुले खूप आवडीने खातील। तर बघा लहानांना तरी काय मोठ्यांना सुद्धाही खूप आवडेल। जर मुले पालक खात नसतील तर तुम्ही या प्रकारे परोठे केले तर तुम्हाला मुले सांगतील की रोज तुम्ही हीच रेसिपी करा। तर बघा किती छान असं फुगलेले आहेत आपले परोठे। तर चला अशा प्रकारे तुम्ही हे फटाफट बनवून घ्या। तर बघा दोन्ही साईडला असं छान खरपूस भाजून निघालेलं आहे। तर चला याला प्लेटमध्ये सर्व करूयात। तर फटाफट तुम्ही अशा प्रकारे बनवून प्लेटमध्ये सर्व करू शकता। तुम्ही याला लोणी बरोबर, लोणच्या बरोबर किंवा दही बरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही याला असंच सुद्धा खाऊ शकता, खूपच छान लागतात। तर पल्लवी लाईफस्टाईलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग, थँक्यू सो मच, धन्यवाद। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।